निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा दिली आहे। असं काय घडलं ज्यामुळे शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय झाला? पवारांच्या सुरक्षा ताफ्यात आता काय काय असणार आहे आणि कशी असते ही Z+ सुरक्षा पाहूयात। 83 वर्षांच्या शरद पवारांभोवती आता असा सुरक्षेचा मोठा ताफा पाहायला मिळणार आहे। कारण शरद पवारांना केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा तैनात करण्यात आली। विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले। ते स्वतः विविध जिल्ह्यांचा दौरा करतात। पवारांच्या घरी अनेक बैठका आणि गाठीभेटी सुरू आहेत। सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पवारांना अतिरिक्त सुरक्षा देऊन खबरदारी घेतली जाते। मला काही माहिती नाही। काल माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक क्रीडा खात्याचे अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं देशामध्ये 3 लोकांच्या संबंधीचा निर्णय केंद्राने Z+ सुद्धा घेतला। त्याच्यात तुल्या जर 3 म्हणजे 82 कोण त्याचं नाव सांगितलं भागवत हे आरएसएसचे प्रमुख आहेत, त्याचं एक नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री आणि भागवत त्यांचं तिसरं नाव माझं हे कशासाठी हे मला माहिती नाही। Z+ सुरक्षा ही भारतातली सर्वोच्च सुरक्षा समजली जाते। Z+ सुरक्षेमध्ये एकूण 55 कर्मचारी असतात। या श्रेणीमध्ये एक बुलेट प्रूफ गाडी आणि 2 एस्कॉर्ट वाहनांचा समावेश असतो। या सुरक्षा कव्हरमध्ये CRPFचे 10 जवान, NSG कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असतो। Z+ सुरक्षेमधल्या कमांडोनी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलेलं असतं। तसंच या जवानांकडे आधुनिक हत्यारं असतात। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह VVIP व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते। शरद पवारांच्या सुरक्षेवरून राजकारणही रंगलंय। शरद पवारांना Z+ सिक्युरिटी मिळाली आहे। 55 CRPF त्यांना संरक्षण देणार आहे। मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे। 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कोणालाही Z+ संरक्षण मिळतं की काय, असं खोचक ट्विट निलेश राणेंनी केलंय। तर निलेश राणेंच्या ट्विटवर संजय राऊतांनीही सणसणीत पलटवार केलाय। त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना, त्याचे जे पिताश्री आहेत ते काढून द्या ना, त्याने कुठली कळ काढली। सध्या विविध मुद्द्यांवरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। जसजशी निवडणूक जवळ येईल तसं निवडणुकीवरून वातावरण आणखी तापणार आहे। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना सुरक्षा देऊन वेळीच खबरदारी घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।